हिरवा फेटा ज्याच्यावरती डोक्यावरती दिसतो, ये मेरी निशानी है, आप इसका जतन करो, ये मेरी निशानी है, आप इसका जतन करो। सद्गुरुवे नमः। मी गुरुबाबा महाराज औसेकर जवळजवळ 150 वर्षापासून माघवारीची सुरुवात अशी कुठलीच दिंडी मात्र निघत नव्हती। चक्री भजन हे काही सामान्य व्यक्तीकडून काही निर्माण केलेलं नाही आहे। दुःखाची जरी घटना घडली पण चक्री भजनाला सुटका नाही। त्या डोक्यावरती हिरवा रुमाल होता, हिरवा रुमाल काढला। मुरुम शहराला सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक याशिवाय ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे। याच अनुषंगाने मुरुम शहरातील किसान चौक येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सुरुवात किसान चौक येथे करण्यात आलेली आहे। त्याच अनुषंगाने 3 मे ते 9 मे पर्यंत सप्त्याचं नियोजन करण्यात आले असून हे या पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे हे 35वे वर्ष असून शहरातील सर्वच भाविक भक्तांसाठी ही एक धार्मिक व आध्यात्मिक पर्वणी असते। श्री मारुती महाराज काने गावकर यांच्या कृपा आशीर्वादाने हे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण मुरुम शहर व परिसरातील असंख्य पंचक्रोशीतील नागरिकांसाठी एक वैचारिक पर्वणी असते। याच अनुषंगाने दिनांक 4 मे 2025 रोजीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशात प्रसिद्ध झालेले औसेकर मठाचे संस्थानचे नाथ परंपरा असलेले श्री सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या चक्री भजन कीर्तना सोहळ्याचे नियोजन शहरातील किसान चौक येथे आयोजित करण्यात आले आहे। त्याच अनुषंगाने अनेक नागरिक तब्बल 1 तासापूर्वीपासूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे आपल्या सर्वांना पाहण्यास मिळत आहे। ही एक आध्यात्मिक व धार्मिक पर्वणी शहरातील अनेक नागरिकांना पाहायला मिळते। शहरात राबवण्यात येत असलेल्या या सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणच्या सोहळ्यासाठी असंख्य नागरिकांची सातत्याने मोठ्या प्रमाणात गर्दी असते। त्याच अनुषंगाने हे आपल्या सर्वांसाठी हे पाहायला मिळत आहे। किसान चौक येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा समितीच्या वतीने गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या अनुषंगाने आठवडाभर महाराष्ट्रासह देशभरात नावाजलेल्या असंख्य कीर्तनकारांचं प्रवचन व प्रबोधनपर कीर्तने या ठिकाणी आयोजित केली जातात। अनेक संत साहित्याची परंपरा असलेल्या या विचारधारेचं या महाराष्ट्रामध्ये अनेक नागरिकांच्या वतीने हे प्रबोधन केलं जातं। त्याच अनुषंगाने औसेकर महाराजांचं गुरुबाबा औसेकर महाराजांच्या चक्री भजन कीर्तनाचा हा सोहळा मुरुम शहरातील किसान चौक येथे आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण पाहण्यास मिळणार आहे। या औसेकर महाराजांच्या मठाच्या नाथ परंपरेची आणखीन एक वैचारिक बाब सांगायची जर झाली तर त्यांच्या मानाचा असलेला हा हिरवा फेटा आणि हिरवी पगडी ही नाथ संस्थांची गुरु परंपरेची वैचारिक वारसा चालवला जातो। हीच पुरोगामी महाराष्ट्राची व संत साहित्याची ही एक पर्वणी आपल्या सर्वांसाठी पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत बेलपत्र, मंजुळा, त्याचबरोबर गुलाब पुष्पांचं या ठिकाणी त्यांच्या या चक्री भजनासाठी आवर्जून गरज लाभत असते। त्याच अनुषंगाने या ठिकाणी असंख्य नागरिकांची उपस्थिती आपल्या सर्वाला पाहायला मिळत आहे। हा इतका भव्य दिव्य आणि अखंड मोठा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील औसा या छोट्याशा गावात एक अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक स्थळ आहे, नाथ संस्थान औसा। शतकानुशतके नाथ परंपरेचा प्रकाश घेऊन हे स्थान अनेक भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे। आज या संस्थानाचे 5वे पीठाधिपती गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा नव्या युगाशी जोडली जात आहे। तरीही मूळ आध्यात्मिक मूल्यांची शुद्धता आणि गहिराई कायम आहे। नाथ संप्रदायाची
परंपरा ही एक काळ आध्यात्मिक प्रवासाची साखळी आहे. ती केवळ गुरूंची यादी नाही, तर एका दिव्य संकल्पनेचा, साधनेचा आणि आत्मबोधाचा प्रवास आहे. औसेकर मठाची गुरु परंपरा यात प्रामुख्याने पाहायचे झाल्यास आदिनाथ महाराज, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, देवनाथ चुडामणी, गुंडानाथ महाराज, वीरनाथ महाराज, मल्लनाथ महाराज, दासवीरनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज असे पुन्हा येऊन शेवट गुरुबाबा महाराज औसेकर यांच्यापर्यंत पोहोचते. ही अशी गुरु परंपरा आहे. या परंपरेतील प्रत्येक गुरुने समाजाला आत्मज्ञान, संयम आणि सत्यधर्माचे मार्गदर्शन दिले. ही परंपरा आजही जिवंत आहे. ध्यान, साधना आणि सेवा यामधून गुरुबाबा महाराज औसेकर हे नाथ संस्थान औसाचे विद्यमान पीठाधिपती असून त्यांनी परंपरेचा सन्मान राखत नव्या पिढीपर्यंत अध्यात्म पोहोचवण्याचे कार्य सुरू केले आहे. त्यांची जीवनशैली साधी पण प्रभावशाली आहे. त्यांच्या वाणीतून निघणारे विचार आणि त्यांच्या कृतीमधून व्यक्त होणारा आध्यात्मिक अनुशासन हे भक्तांसाठी मार्गदर्शक ठरते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. संस्थेची 3 मूलभूत मूल्ये भक्ती, ज्ञान आणि समाजसेवा हे आहे. मुरुम शहरात 4 मे रोजी गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्री भजन कार्यक्रम उत्साही वातावरणात असंख्य माता भगिनी व पुरुष मंडळीच्या भक्तगणांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला औसेकर संस्थानाच्या नाथ मठाच्या वेगळेपणाचे प्रश्न सातत्यानं पडतात. त्यातील आषाढी एकादशीला वारी करण्याऐवजी माघ वारीच का केली जाते? चक्री भजन म्हणजे नेमके हे कशा प्रकारचे आहे व ते काय आहे? याशिवाय महाराष्ट्रात अनेक वारकरी सांप्रदायिक कार्यरत आहेत. अनेकांना विशेष करून केशरी रंगाचाच फेटा असतो, परंतु गुरु परंपरा लाभलेल्या नाथ मठाचे औसेकर संस्थानाचे पीठाधिपती हे हिरव्या रंगाचा फेटा का परिधान करतात? यांनी अशा विविध प्रश्नांची उत्तरे गुरुबाबा महाराज औसेकर यांनी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना सविस्तरपणे सांगितले. नाथ संस्थांची जी परंपरा आहे की आषाढी एकादशीच्या ऐवजी वारी जी करतात ती माघ वारी का केली जाते? सद्गुरुवे नमः. मी गुरुबाबा महाराज औसेकर, नाथ संस्थान औसा. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक वारीचं एक विशेष महत्त्व हे सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ज्या प्रमुख वाऱ्या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरची केल्या जातात त्यामध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या 4 विशेष वाऱ्या, मोठ्या वाऱ्या सांगितलेल्या आहेत. या वाऱ्यांच्या व्यतिरिक्तसुद्धा वारकरी संप्रदायामध्ये महिन्याची वारीसुद्धा वारकरी लोक खूप निष्ठेने आणि भक्तिभावने करतात. आषाढी आणि कार्तिकी वारी पूर्वंपार ही चालत आलेलीच वारी आहे आणि चातुर्मासाला सुरुवात होते आषाढी वारीपासून कार्तिक वारीपर्यंत. या 4 महिन्याचा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये अनेक संत महात्म्यांच्या पालख्या, दिंडी आपापल्या संत महात्म्यांच्या स्थळापासून येत राहतात आणि पंढरपूरला आषाढ शुद्ध दशमीला त्या पालख्या येतात आणि ही वारी सुरू झाल्यानंतर, चातुर्मास सुरू झाल्यानंतर त्याची समाप्ती होते कार्तिक वारीला. पण त्याच्या पश्चात आज आपण जर वारी पाहिली ही माघवारी. माघवारीचं सुद्धा काही कमी महत्त्व नाही आहे. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. श्रीमंत जगद्गुरू तुकोबारा यांना अनुग्रह मिळाला, अनुग्रह त्यांना लाभला. तो दिवस कोणता असेल? तो दिवस माघ शुद्ध दशमीचा. आणि विशेष करून अशा ज्या मोठ्या वाऱ्या भरल्या जातात त्यामध्ये औसेकर महाराजांच्या घराण्याचं एक खूप मोठं योगदान आहे. वाऱ्या या संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक करत राहतात, दिंड्या येत राहतात, पालख्या येत राहतात. पण मराठवाड्यातनं अशी माघवारीला कुठलीच पालखी किंवा दिंडी येत नसत. म्हणून आपल्या या घराण्यामध्ये जवळजवळ 150 वर्षापासून माघवारीची सुरुवात आमच्या घराण्याची तृतीय सत्पुरुष
सद्गुरू दासवीरनाथ महाराज उर्फ गुरुबाबा यांनी सुरू केली आणि सुरू केल्यानंतर आज आपण पाहतो त्याला एक आगळं आणि वेगळं रूप प्राप्त झालेलं आहे. या वारीच्या दरम्यान माघ शुद्ध द्वितीयाला औशातनं पालखीचं प्रस्थान ठेवलं जातं आणि पंढरपूरला वाळवंटामध्ये पालखी येते माघ शुद्ध दशमीला. आणि माघ शुद्ध दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी 4 दिवस फड हा भरला जातो. फड याचा अर्थ आहे की बाबा त्या फडामध्ये म्हणजे वाळवंटात आपण राहून त्या 3-4 दिवसामध्ये भजन, कीर्तन, जागर आपण हे सर्व काही करायचे असतात. वारकऱ्यांची जी काही ब्रीदावली आहे, वारकऱ्यांची ज्या काही नियमावली आहेत, त्या सर्व काही या वारीच्या निमित्तानं साध्य हे केलं जातं. आणि विशेषत्वाने ज्यावेळेस आपण एखाद्या आपल्या इष्टदेवतेकडे चालत जातो, तो चालत जाण्याचा एक आगळा आणि वेगळा आनंद आपल्याला अनुभवायला मिळतो. अनेक प्रकारांचे आपण ज्या जीवनामध्ये सुख आपण अनुभवतो, पण चालत जाताना आपण नाचत जाऊ त्याच्या गावा खेळूया, सुख देईल विसावारे असं संत महात्मे सांगितलेले आहेत. किंवा स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही किहळी मेळी, गदा रोळे आनंदे. आणि ही वारी माघवारी सुरू करण्याचं मुख्य प्रयोजन, मुख्य कारण मराठवाड्यातनं या परिसरातनं अशी कुठलीच दिंडी मात्र निघत नव्हती. पण याचं सर्व श्रेय दासवीरनाथ महाराजांना जातं. आणि आज आपण पाहतो या 4 दिवसामध्ये वाळवंटामध्ये औसेकरांचा मोठा फड भरतो आणि भरल्यानंतर दशमी, एकादशी, द्वादशी 3 दिवस हरिकीर्तनं होतात. हरिकीर्तनं झाल्यानंतर माघ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी पांडुरंगाच्या रावळामध्ये परंपरेने चालत आलेलं चक्री भजन कोण वारी होत असेल, कोणत्या दिवशी होत असेल, माघ शुद्ध त्रयोदशीला होतं. आणि त्रयोदशीचं भजन झाल्यानंतर मग आम्ही इथे परतीला आम्ही औशाकडे येतो म्हणून महाराज सांगतात. संत नामदेवांच्या नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लवजगी या पद्धतीनं जे औसा येथील नाथ संस्थांचे जे महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेले चक्री भजन याबाबत काय मत आहे? चक्री भजन हे काही सामान्य व्यक्तीकडून काही निर्माण केलेलं नाही आहे. आपण भजन पाहतो, काकड भजन आपण पाहतो, बैठकी भजन पाहतो, आपण ऐकतो, गाथ्यावरचं भजन आपण श्रवण करतो, अनेक प्रकारांची भजनं आहेत. पण भजन म्हटल्यानंतर त्यातल्या त्यात हे चक्री भजन हा जो शब्द आला, हे चक्री भजन म्हणजे काय? शंख बृहनंतकी चक्री शारंग धन्वा गदाधरः रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुधः. चक्री हे विष्णूचं नाम आहे आणि या कलियुगामध्ये परमेश्वराला आवडणारं काय आहे? भजन सांगितलेलं आहे. आणि म्हणून देगलूरच्या ठिकाणी गुरुगुंडा महाराज देगलूरकर अवतारिक पुरुष जे होऊन गेले आणि त्यांनी रामपुराच्या वनामध्ये 12 वर्ष कडुलिंबाचा पाला त्यांनी सेवन केला, कडुलिंबाचा रस त्यांनी सेवन केला. आपल्या धर्मपत्नीला सोबत घेतलं, पण त्या धर्मपत्नीचा उपभोग त्यांनी घेतला नाही आणि 12 वर्ष व्रतस्थ राहून त्यांनी साधना केली. पांडुरंगाने त्यांना वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये दर्शन दिलं. त्यामध्ये सर्पदर्शन असेल, व्याघ्रदर्शन असेल, विंचवांचं असेल किंवा अजून असा भयावह अनेक असे पशु आणि पक्ष्यांच्या रूपामध्ये त्यांना दर्शन दिलं. पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा रूपामध्ये आम्हाला दर्शन देऊ नका, तुमचं सोज्वळ जे रूप आहे, आम्हाला जे भावणारं रूप आहे, असं रूप तुम्ही आम्हाला दाखवा. आणि त्यांच्या त्या तपश्चर्येला, त्यांच्या त्या साधनेला साक्षात परमेश्वराने त्यांना दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर त्यांना तो विणा दिला. आज आमच्या गळ्यामध्ये परंपरेने 5 पिढ्यांपासून तो परंपरेने आलेला हा विणा आहे. कारण औसेकरांच्या घराण्याला एक गुरु परंपरा एक लाभलेली आहे, ना आदि गुरु शंकरा लागून या शिष्य परंपरा. आणि तो विणा त्यांना गुरुगुंडा महाराजांना प्राप्त झाला. त्या विण्याचं नाव आहे नारदीय विणा. नारदीय विणा म्हणून आमच्या या घराण्यामध्ये काही दुःखाची जरी घटना घडली, पण चक्री भजनाला सुटका नाही. चक्री भजन आम्हाला चुकवता येत नाही. म्हणून जो कोणी या गादीचा अनुग्रहित आहे, शिष्य आहे, ज्याला परंपरेची माळ गळ्यामध्ये घातली जाते, त्याला जर बंधनकारक काय असेल, चक्री भजन करणं त्याला बंधनकारक आहे. म्हणून औसेकरांचा हा शिष्य ओळखायचा जर असेल, जो चक्री भजन करतो, आपण समजायचं की हा औसेकराचा हा शिष्य आहे. आमच्या घराण्यातला हा नित्यनेम हा 5 पिढ्यांपासून सुरू आहे, 5 पिढ्यांपासून हा चालू आहे. याच्यामागे केवळ सद्गुरुनाथांचा आशीर्वाद, पांडुरंगाची कृपा असल्यामुळे हे भजन आज आपल्याला पाहायला मिळतं.
शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रात अनेक प्रबोधनकार, कीर्तनकार, प्रवचनकार आहेत. प्रत्येकांच्या डोक्यावरती भगवा फेटा परिधान केला जातो, केशरी फेटा परिधान केला जातो. अप्सेकर मठाचं जे फेटा आहे हा हिरवा कलरचा फेटा आहे, या बाबतीत काय सांगणार? कारण का पूर्वीच्या काळामध्ये कोणीही एखादा पुरुष घराबाहेर पडायचा अशा बोडक्या डोक्याने पडत नसत. आज आपण पाहतो कोणाच्या डोक्यावर टोपीसुद्धा आम्हाला दिसत नाही. काही कार्यक्रमापुरतं फक्त ते दाखवण्यापुरती टोपी असते. पण पूर्वीचा रीतिरिवाज हा काय होता, बाहेर पडायचा असेल तर डोक्यावरती पटका असेल, डोक्यावरती रुमाल असेल, ही एक जुनी परंपरा सांगितलेली आहे. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो महाराष्ट्रांची वेशभूषा आज पाहतो धोतर, कुर्ता, डोक्यावरती टोपी असेल, डोक्यावरती रुमाल असेल, डोक्यावरती पटका असेल, तो एक पुरुषी एक पोशाख आहे. आणि त्या अनुषंगाने आमच्या घराण्यातले जे मूळ पुरुष वीराप्पा महाराज, म्हणजे माझी ही 5वी पिढी आहे. वीरनाथ महाराज, मल्लनाथ महाराज, दासवीरनाथ महाराज म्हणजे गुरुबाबा आणि सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज. नंतर आम्हाला 39 वर्षापूर्वी ही गादी मिळाली. आता मी गुरुबाबा महाराज. आमचे जे मूळ पुरुष होते वीरनाथ महाराज, त्यांचे वडील मल्लप्पा सावकार, मल्लप्पा महाराज नाही, मल्लप्पा सावकार हे मूळ रहिवासी कुठले होते, निलंग्याचे होते. आणि त्यांच्या किराण्याचं दुकान होतं. त्या किराण्याचं दुकानाच्या माध्यमातून आपली दिनचर्या ते पूर्ण करायचे. पोटपाण्याची व्यवस्था त्यांची व्हायची आणि आपला प्रपंचाचा गाडा तो चालवायचे. आणि गंमत अशी झाली, त्यांच्या दुकानाजवळच एक सुफी संत, त्यांच्या दुकानाजवळच एक अधिकारी सत्पुरुष ज्यांचं नाव आहे पीरपाशा. पीरपाशांचे खूप मोठे भक्त. कोणी जरी त्यांच्या दुकानावरती आले केले, काही शिदापाणी द्यायचं असेल तर ते देत असत. आणि पीरपाशासुद्धा काही जरी झालं तरीसुद्धा सांगायचं, अरे जाओ मल्लप्पा के दुकान पर जाओ और वहाँ से सामान लेकर आओ, उनके दुकान पर आप जाओ सामान लेकर आओ, असं ते म्हणत असत. आणि गंमत अशी झाली, एका रात्री काही असे फकीर लोक त्यांच्याकडे आले आणि आल्यानंतर त्यांना भोजन करायचं होतं. भोजन करायचे असल्यामुळे मग पीरपाशांचे काही सेवक मल्लप्पा सावकारांकडे आले. म्हणायला लागले, आम्हाला शिदा पाणी द्या. रात्री बघता तर त्यांना माहिती होतं आज आपल्या दुकानामध्ये शिदा पाणी देण्यासाठी कोणतीही वस्तू उपलब्ध नाही आहे, साहित्य उपलब्ध नाही आहे. पण त्यांचा स्वभाव असा होता, तोंडून कधी कोणाला नाही म्हणायचं नाही, किंवा आपण ज्याला नाचा पाडा म्हणतो, ना म्हणून कोणाला कधी म्हणायचं नाही आणि कोणाला आपण नाराज करायचं नाही. म्हणून एक तुकोबाराचं वचन असं आहे, राखावे बहुतांचे अंतरी, भाग्य येई तदनंतरी. जगातलं जर सगळ्यात मोठं अवघड काम जर काय असेल, समोरच्याची मर्जी राखणं हे जगातलं सगळ्यात अवघड काम आहे, जगातलं सगळ्यात अवघड काम आहे. म्हणून एखाद्याचं मन सांभाळणं, आपण सर्व काही करू शकतो, पण एखाद्याच्या मनाला ओळखणं, त्याची पारख करणं आणि त्या मनाला सांभाळणं हे खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. पण मल्लप्पा सावकारांना हे काही सगळं जमत होतं. पण ते म्हणायला लागले, आपण आपल्या तोंडून नाही म्हणायचं नाही. शेजारचं एक दुकान होतं, ते दुकान रात्री त्यांनी फोडलं. त्यातनं सर्व काही माल त्यांच्या शिष्यांना त्यांनी दिला, त्यांना पाठवून दिलं, त्यांचं जेवण घातलं. आणि सकाळी उठल्यानंतर अगोदर आपला जो शेजारी होता त्या शेजाऱ्याच्या तिथं गेले आणि सांगितलं, माझ्याकडून खूप मोठा अपराध झालेला आहे, तो अपराध मी इथे मान्य करतो आणि मला काय सजा द्यायची, शिक्षा द्यायची दे. त्यांनी विचारलं, काय केलंस? मी तुला न विचारता रात्री तुझ्या दुकानातला माल मी लुटला आणि या फकीरांसाठी मी दिलेला आहे. मी हे माझा जो काही अपराध मी मान्य करतो. तो सुद्धा इतका दिलदार होता, मोठ्या मनाचा होता आणि सांगितलं, तू काही अपराध केला नाही, चोरी केली नाही, तू तर खूप चांगलं कार्य केलं, चांगलं कर्म केलेलं आहेस, पुण्यकर्म केलेलं आहे, असं हे त्यांना कळलं. आणि ही गोष्ट ज्यावेळेस पीरपाशांना कळली आणि कळल्यानंतर मग सर्व त्यांचे पीरपाशांचे शिष्य म्हणायला लागले, अहो तो तुमचा इतका बडा चाहता आहे, तो इतका मोठा तुमचा भक्त आहे, पण त्याची एक उणीव अशी आहे, त्याला संतान नाही आहे, मूलबाळ नाही आहे, मूलबाळ नाही आहे, आपण तुम्ही काहीतरी करा. ही गोष्ट त्यांना कळल्यानंतर मल्लप्पा सावकारांना त्यांनी बोलावलं. बोलवून आपल्या जवळचा खारकेचा प्रसाद, खारीक असते, खारीक त्या दोघांनाही त्या जोडप्यांना दिलं आणि डोक्यावरती हात ठेवला. आणि तो प्रसाद दिल्यानंतर
श्रावण वद्य अष्टमी जन्माष्टमीच्या दिवशी माझ्या मूळ पुरुषांचा अवतार तो जन्म झाला आणि तो दिवस कोणता होता तो जन्माष्टमीचा. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जन्माष्टमी त्या दिवशी आळंदीच्या माऊलींचाही प्रगट दिवस आणि त्याचप्रमाणे माझे आद्यपुरुष वीरनाथ महाराजांचाही प्रगट दिवस. आणि प्रगट झाल्यानंतर जन्म झाल्यानंतर ही गोष्ट पिरपाशांना कळल्यानंतर ते आल्यानंतर त्यांच्या डोक्यावरती हिरवा रुमाल होता. हिरवा रुमाल काढला. तो हिरवा रुमाल वीरप्पा महाराजांच्या डोक्यावरती ठेवला. एक वाक्य त्यांनी असं वापरलं, ये मेरी निशानी है आप इसका जतन करो. ये मेरी निशानी है आप इसका जतन करो. उर्दूंच्या पिरपाशांच्या ग्रंथामध्ये उर्दूमध्ये याची पूर्ण कहाणी त्याच्यामध्ये ही आलेली आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये ही आलेली आहे. म्हणून जगा सीताराया वीराचा अवतार अदृश्य दृश्य सार दाखविले ऐसा कोणी नाही दुजावो समर्थ सम सर्व अर्थ पुरविता. त्यांच्याबद्दल असे गौरवोद्गार काढलेले आहेत. आणि पिरपाशांची आठवण, पिरपाशांचा प्रसाद, पिरपाशांचा आशीर्वाद तो आमच्या मूळ पुरुषांना लाभला आणि तीच परंपरा आजतागायत चालत आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला पांढरा फेटा, पिवळा फेटा, तांबडा फेटा अनेक रंगाचे तुम्हाला दिसतात. पण त्यातल्या त्यात हिरवा फेटा ज्याच्यावरती डोक्यावरती दिसतो, अख्ख्या पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदायामध्ये म्हणतात, अरे बाबा हे तर औसेकर महाराज आलेले आहेत, हे खूप मोठं त्याची एक निशाणी आहे. हा प्रसाद पिरपाशांकडून आल्यामुळे आमच्या घराण्याला तो प्रसाद लाभला म्हणून आम्ही तो हिरवा फेटा धारण करतो. मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.